आई काय ग? बघा शेजारच्यांनी परत कचरा केलेला आहे. यांचं रोजचं झालेलं आहे हे नाटक. काय मेल्यांची कटकट आहे अशी त्यांच्या दारापुढे. जाऊ दे, रोजचं काय करते कटकट. नाही ना, पण हे रोजचं काय, रोजचं झाडू मारायचा, त्यांचा कचरा आपल्या दारात यायचा, हे रोजचं झालेलं आहे. त्यांना कळत नाही का? सरक बाजूला हो, मला पाणी मारू दे. त्यांना समजत नाही का आमच्या अंगणामध्ये कचरा लावताना? चाल माई, चालतं पटकन. काय झालं? सुट नका, कचरा कचरा करतीस. रोज उठी तीच दादी. काय लावलंय ग सकाळी सकाळी? तुला तोंडावर नाही बोलता येत का? काबरं मागे कुरकुरू करता तुम्ही? झालंय तुमचा, तुमच्या अंगणातला कचरा आमच्या अंगणात येतो, त्याचं काय? अगं तो हवेने उडून आला, मी काही त्याला स्वतःहून नाही टाकलं. तुमच्या सुनेला पण कामाला लावा ना. रात सकाळी 9 वाजेपर्यंत झोपते ती. माझी सून सकाळमध्ये उठून सगळं स्वच्छता करते, तुमच्यासारखं नाही. बरोबर आहे ना? मग तू झोपते, मग सकाळी लवकर उठायचं, अंगण झाडायचं. मग अंगण झाडायचं. लोकांच्या अंगणामध्ये कचरा लावते का? आम्ही लावतो का? हवेने उडतो तो. हा कचरा काय आमचा आहे का? मग कोणाचा आहे? फेरान लावली बघ, तुझंच आहे. सकाळी उठले का फेरान लावली सोपडते, त्यापेक्षा अंगण झाडायचं. त्याच्यावर काय माझं नाव लिहिलं का? फेरान लावली लावते का मी? सकाळी 9 वाजेपर्यंत झोपते. कचरा कचरा काही करू नका. एवढा कचरा फेकून द्या, बाकीचा सगळा मी ट्रॅक्टर मध्ये फेकून. अगं तुझ्या अंगणातला दारातला कचरा पहिले साफ कर. आमच्या करणार नाही. बाई काय सुंदर माल आलेला आहे हा. छान बघा आई, किती छान साड्या आहेत, सुंदर साड्या आहेत. तुला घेते एखादी? हो आई. आई मला ही साडी खूप छान वाटते ग. बघा बरं, ही बघ ना, ही पण छान आहे ना. ही साडी सुंदर आहे आई, मला ही साडी खूप आवडली. कितीची हो? 10,500ची, पण छान आहे, मला आवडली. ही घ्यायची. चालेल. मग तुझ्या भावाचं लग्न आहे ना, हळदीच्या दिवशी घालून घेशील. हो. ओके. मग तुला अजून परत घ्यावी लागेल लग्नाच्या दिवसासाठी. ही एक नवीन आहे. हा बघा, नवीन प्रकार. याच्यात हाच कलर आहे. हो. हा कुठला आहे? तो पश्चिम असेल. ही कितीची हो? ती 4,000. मग हा पण छान दिसेल ना. 10,000ची घेण्यापेक्षा हा पण छान आहे. आई पण मला हीच साडी आवडली हो. बघा बरं, ही बघ ना, ही पण छान आहे ना. आई ही साडी बघा ना, किती सुंदर दिसते. एकच नंबर, छान वाटते ना ही साडी. हा कलर आहे गाई माझ्याकडे, 2 कलर आहेत, पण मला हीच छान वाटते. चाल नाव पटकन, नुसती येडी घालस तू. व मायदा की आपला पहिले ही बसेलची ती साठे. सगळ्या चांगल्या साड्या तिसनी पसंत करली नाही असते ना. ते तुला सांगावं तर चाल लवकर. असं काय मस्त साडी आहे, भारीश आहे एकदम. हा ग छान आहे ना, घेऊन टाकी. हा घेऊन टाकते, मस्त दिसेल, रंग पण मस्त आहे. हा मी घेतली नाही साडी. मायवा मांग हात मेन काय वड राहिनात तुम्ही असं. पसंत केली आधी. मग त्याच्यावर काय नाव लिहिलेलं आहे का दुकानात बघायला? पैसे दिले गेले का तुमच्या? एवढं बोलताय तुम्ही तर. पैसे नाही दिले, पण आम्ही सिलेक्ट केली नाही साडी. माझी झालेली ही साडी आता. हा माझी, त्याच्यावर नाव लिहिलं गेलंय. नाव जर मी लिहिलेलं असलं तरी आधी आम्ही आलेलो इथं. आपले ठेवून घे. ओ बाई, तुमच्याकडे दुसरा असेल ना, दुसरा पीस द्या त्यांना. जाऊ दे, कवी आपल्या पुढे तर पडेल राहतेस ते. जाऊ दे हो, काय त्या मच्छीना जायसाठी भानगड करस तू बी. अशी मस्त ऑर्गेन झाली सु. चाल देखो यंदा आखाजीने तिने सांद्री सुद्धा मला डोळ्याला देखू दिली नाही, इथली घासभर सुद्धा मन गर्दीने नाही. आणि मी कितल्लं बी तीन गर्दी असं नाव. काही जाय का ताट दे, काही जाय का हाई दे, लाडू करत का दे, करंजी करी का दे, चकल्या करत का दे. आणि ती अजिबात नाही. तुला तुझी वयनाच टाईमले सांगू मी, तीन इथली नको लटकू तिले. ती काही करणी बाई नाही शे. आता येऊ द्या म्हणा घरमा, असं शे. आता शेजार धर्म शे, कसं जीव मी आई जायला राहस थोडंफार देस माणूस इथलं तिथलं आणि वाटस ना. पण ती देख ना नाही बिन, पण तू कधी बी मग पुलेवाले जास. तुला कितला दार सांग म्हणे, घर नाचलेच लटको, घर नाचणंच नेवनेटकं करो. आपला घर नाच लोके घर वावर बठी प्रॉपर्टी, त्या काही दुसऱ्याला देवाला जातस का? मग आपू कसं लिहात तर लटको, आपू कसं दुसऱ्याला देवाला जाओ. माई काय सांगू तुले, मी इथला मागाना मटन मासा मागाडू आणि बोगाण्या भरी भरी तीन घर देऊन आव. तो मटन मासावाला काय तुना घर मधला शे का? तू काय तुन घरमा फुकट जास का? मागा इथली आस मानले जाई राहिनी मन कसाले बोगण्या बरी बरी दी राहिनी. मन मनमानी रासू माया, मी कोणले बी ना जोगे कराना प्रयत्न करस. तुला अजून काय काय सांगू ती ना का की दुनियाला जोगे करस. मुनी होती काय व माय, काय गप्पा चालू राहतात तुम्हाला? मला देखतास लगेच तुम्हाला तोंड बंद होईल का? एक चहा ठेवू का तुले? नको माय, पे येल शे मी करू. लाडू लावू का तुले? डबा मा भरे देणं लागते. डबा मा का? आता तसं कर मग, डबा मा जाय माय. मी सकाळी देवा दूध तुले
थोडा जास्त देतो 2-3. का बरं बाई पोरगा येईल ना. माय कवा उन्हा रातली उन्हा का तो काल देऊ ना संध्याकाळी. हा मी देवाज होतो तुले हा पण सकाळी नाही काम चाल राहीन तर ते माहिती. हा दर ले जाय माय तेल बी दे जाऊ माय. चल मग येऊ का मी. हा ये चल निघस मग मी. हा ये बसा तुम्ही. हा बसेल तीच बी. कवडेच ना काय रामायण वाचिरा तुम्ही. जाऊ देऊ माई 3 पोरगा येलची गोष्ट आहे ना 2 लाडूच ना काय बस. तू दर पहिलेच असं करस मग म्हणपा कावर एवढा पुढा वाचस तू. माले म्हणस असं शे तसं शे माले सांजरी दिनी कितला रडगरा ना गाय तू म्हणा जोडे. आणि मी तुला आत्ते एवढं रामायण वाच कशासाठी वाच तुला घर खाली करासाठी वाच का. उई जा तू आखो त्याच धंदा करात ना परत. आता पुन्हा हप्ताला नाही करावं माई जाऊ दे एवढा हप्ता उई घ्या आता जाऊ दे. तू खंगाई जाशी बठी खाली कर दिन ती तुले. तुला कितला दार सांगा म्हणे आपला घर नसलेच जीव लाव आपला घर नसलेच देवो आपला घर नसलेच ध्यान ठेवो. तरी बी तू तेच करस का. ते तर असं म्हणचे ना ते म्हणणी का टिंब पुढे वाचली गीता नाही हो माई बी सांगा डोका फोडा. पुन्हा हप्त्याला ऐकसू ना पुन्हा हप्त्याला ऐकसू तू ना जाऊ दे एवढा हप्त्याला उई घ्या आधी. तुम्हाला काय म्हणे डोकं दुकान बोलली नाही म्हणे गैर डोकं बंद काढी टाका म्हणे तेच नाही सकाळ मा. मी तुला आखो सांगाले उनू समजाळा लेऊनू मन मनमानी रासू माई इथलं तुम्ही लेवा धंदा सोड माई तुम्ही लिहि जाय नको तुनाच जोडे ठेव आणि तिला द्या आखो दुसरा डब्बा बरी सर. आता नाही द्या ना माई. पुढे मला सांगाना नाही आणि या किडा पाडाना भानगडमा माले पाडाना नाही सांगणी म्हणशी आणि मला लावण्याच्या आठे नको संताप करू माई इथला संताप नको करू. तू तुला वागणं सुधारणा बहीण आतेने करावं सांग राहून तू तर पहिलेच म्हणस ना हातेने करा जसं तसं करस चाल दे तुन धंदा चाल ना मी हातेने बोला ना माले काय बी जास बिन मनावी बी मनमानी राहत आणि ध्यानमानी राहत गई आहे बहीण बितन का उडावत. नमस्कार मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही सख्खे शेजारी आणि पक्क्या मैत्रिणी आम्ही कधीच भांडत नाही आणि कधी भांडायचं पण नाही आणि कधी भांडणार पण नाही.